राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसानापोटी मदत मंजूर झाली आहे। साठी पीक विम्याबद्दल मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। पीएम किसान म्हणजेच की पीक विमा वाटचालीसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। पीक विमा वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे असून पहिल्या टप्प्यात आजपासून अंमलात आला आहे। अनेक महिन्यापासून थांबलेला रक्कम अखेर सोडली गेली असून पुढील 3 तासात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात शेतकऱ्यांना या टप्प्यात मोठी मदत निर्णय घेण्यात आला आहे। तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया काही काळ उलटली आहे, मात्र आता ही जलद गतीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे हे रक्कम जमा केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोठे आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले आहे। या मदतीमुळे नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देणार आहे। तसेच पीक विम्याची रक्कमही आजपासून काही तासात खात्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, हे तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे, कारण की एकूण 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांना आधीच मदत मिळाली होती। आता उर्वरित जिल्ह्यात 3 टप्प्यामध्ये निधी वाटप केला जात आहे। आज पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांचा समावेश करून म्हणजेच की या 15 जिल्ह्यांना मदत वितरित केली जात आहे। डीबीटी प्रणालीद्वारे एका दिवसात मोठ्या प्रमाणात निधी पाठवण्याची मर्यादा असल्याने 3 दिवसात संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार आहे, अशी माहिती मिळालेली आहे। तर मित्रांनो, विविध पिकाचे नुकसान लक्षात घेऊन प्रति हेक्टरी वेगवेगळी रक्कम ठरवण्यात आली आहे। भात, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि इतर पिकांसाठी नुकसानीसाठी वेगवेगळ्या दरात दर निश्चित करण्यात आले आहे। नुकसानीचे प्रमाण तपासल्यानंतर थेट खात्यात रक्कम जमा होईल। तर शेतकरी मित्रांनो, भात पिकासाठी सर्वाधिक मदत असल्याने सरकारने सांगितले आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारी एकत्रित मदत मोठा दिलासा देणार आहे। मूग, तूर इतर पिकांसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केला जाणार असून आजपासून या सर्व पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून शेतकरी हे वाट पाहत होते आणि त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी बातमी घेऊन आलेली आहे। विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता जर बघितलं तर उत्तर व महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले असल्याने या भागात पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आले आहे। तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांनाही या टप्प्यात समाविष्ट केले आहे। सर्व जिल्ह्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले असून रक्कम पुढील काही तासात जमा करण्यात दिसणार आहे। जर बघितलं तर पहिल्या टप्प्यात समाविष्ट 15 जिल्ह्यांची अधिकृत यादी पुढील प्रमाणे आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता घाबरण्याची आवश्यकता नाही। तुमचा जिल्हा यामध्ये जर असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी ठरेल। यामध्ये धुळे, नाशिक, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशिम, भंडारा या सर्व जिल्ह्यांमध्ये आजच मदत हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आले आहे। त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांसाठी आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे कडक निर्देश राज्य सरकारने दिलेले आहे। कृषी विभागाकडून त्यांना मदत जाहीर करण्याचे सुद्धा सांगितण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी सहभागी बँकेची यादीची जाहीर करण्यात आली आहे। यात SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ बडोदा याचा समावेश आहे। सर्व बँकांना व्यवहार क्षमता वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। म्हणजेच की बँकांना सुद्धा आता कडक निर्देश देण्यात आलेले आहे की लवकरात लवकर डीबीटीद्वारे थेट हस्तांतरित रक्कम शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसात तुम्हाला रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल।
एकूण भरपाईसाठी राज्य सरकारने हजारो कोटींची निधी राखून ठेवली आहे. पंचनाम्यात समाविष्ट शेतकऱ्यांना 100% मदत, इतरांना नियमानुसार 75% रक्कम मिळणार आहे. पुढील 24 तासात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असून मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजेच की या जिल्ह्यांचे नाव आणि या बँकेचे नाव तुमच्या यादीमध्ये जर आढळण्यात आलेले आहे तर त्यांना लवकरात लवकर आनंदाची बातमी येणार आहे. म्हणजेच की त्यांच्या मोबाईलवर आता मेसेज पडायला सुद्धा सुरुवात होणार आहे. कारण की हे बँका महत्त्वाचे ठरलेले आहे. जे बँका तुम्ही आत्ताच ऐकलेले आहे, SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया यांसारख्या मोठ्या बँकेमध्ये या थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर जर अजून बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हे सुद्धा तुम्ही बघितलेले आहे. या जिल्ह्यांच्या 15 यादीमध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर खरंच तुमच्यासाठी ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. म्हणजे लवकरात लवकर तुमच्या खात्यात याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच की तुम्हाला लवकरात लवकर याची रक्कम मिळायला सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीक विमा लेट होईल किंवा तुम्हाला लाभ मिळण्यास काही कारणाने वेळ होत आहे तर घाबरण्याची आवश्यकता नाही. लवकरात लवकर आपल्या जवळच्या CSC सेंटरला व्हिजिट करून किंवा बँकेला व्हिजिट करून तुम्ही तुमची खाते तपासू शकता. कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आणि या PM किसान नाही तर नमो शेतकरी PM किसान योजना याची सुद्धा बातमी आणि अपडेट लवकरात लवकर आपण घेऊन येणार आहोत. तरी PM किसान आणि पीक विमा योजनेबद्दल महत्त्वाची बातमी तुमच्या समोर आणलेली आहे. म्हणजेच की पीक विम्याची रक्कम मिळायला सुरुवात झालेली असून आता लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणून आतापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर लाईक केला नसेल तर लवकर लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी नक्की बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.